आता काम किती बेकार आहे। तुम्हाला 5-4 उदाहरणं चंद्राचं सांगितलं, इंद्राचं सांगितलं, नारदाचं सांगितलं, रावणाचं सांगितलं, या महाराजाचं सांगितलं, जमदग्नीचं सांगितलं, दुर्वासाचं सांगितलं, पंढरपुरातल्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं, धावत्या वेगात सगळं सांगितलं। हे कामाने इतके बेजार। आता काम ज्यानं जिंकलाय ती माणसं किती अधिकारी असतात लक्षात ठेवा, किती अधिकारी असतात लक्षात ठेवा। 95 वर्षाचं म्हातारं शिकार करण्याकरता गेलं। वेगाच सांगतो, 2-3 पुरावे तुम्हाला। 95 वर्षाचं म्हातारं गेलं शिकार करण्याकरता, पण शिकार न करता वनामध्ये एका आश्रमावर एक मुलगी स्वयंपाक करत होती। स्वयंपाक करता करता ती मुलगी पाहिली। 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला लग्न करण्याची इच्छा झाली। मन म्हातारं होत नसतंय। पैठणच्या मालकाचा एक गोडसा शब्द होता, ते मला पूर्ण आठवत नाही। घरात वेचिल्या होय साठी, घरात वेचिल्या होय साठी। एका गाडग्यात तूप ठेवत होते, ते तूप विकून टाकलं। वेचणं म्हणजे विकलं। 60 वर्ष झाले घरात गाडगं पडलेलं होतं। 60 वर्षाच्या नंतर रिकामं गाडगं ज्या घरात पडलेलं ते घर पेटलं। गाडग्याने अर्जित केलेलं तूप गाडगं तापल्याच्या नंतर बाहेर पडत होतं। तसं हे शरीर वासनेनं तापलं की त्याचा काम बाहेर पडत असतो। 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला लग्न करण्याची इच्छा झाली, पण मुलीच्या बापानं सांगितलं एवढ्या मोठ्या माणसाला, एवढ्या मोठ्या वयस्कर व्यक्तीला द्यावं कसं। रागाच्या भरात म्हातारं घरी गेलं। घरी गेल्याबरोबर बापाचा राग पोरानं पाहिला। पोराचं वय 22.5 वर्ष होतं, बापाचं वय 95 वर्ष, मुलाचं वय 22.5 वर्ष। 22.5 वर्षाच्या मुलानं बापाचा चेहरा पाहिला आणि विचारलं, बाबा काय नाही रे म्हणे, शिकार गेलतो आज, आगळी वेगळी शिकार भेटली पण पोरीचा बाप देत नाही। बाप ज्या घोड्यावरून उतरले त्या घोड्यावर पोरगं बसलं, घोड्याला टाच मारली, घोड्याच्या कानात सांगितलं बाबा जिथं थांबले तिथं चल। घोडं चांगलं होतं। बऱ्यापैकी काही प्राणी, काही पाळलेले प्राणी त्याच्या पोरापेक्षा हुशार असते। बऱ्यापैकी पाळलेले प्राणी त्याच्या पोरापेक्षा हुशार असते। म्हातारी कीर्तनाला निघाले आणि कुत्र्याचं नाव टब्या। कुत्र्याला सांगितलं, टब्या गेटवर थांब, चोट्याचा जरा सुळसुळाट वाढाय, गेटवर बसून राह। मान हलिली, शेपूट हलिली। म्हातारी कीर्तनावून जाऊस तर कुत्रं गेटमध्येच बसलेलं। पण ह्या म्हाताऱ्याच्या पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीनचे 3 पोते इकले। कुत्रं चांगलं का पोट्ट चांगलं? कशाहून कुत्र्याला वाईट म्हणता? जर प्राणी वाईट असतील तर महाराणा प्रतापाचा चेतक, छत्रपती शिवाजी महाराजांचे कृष्ण आणि विशाल, चातुर्माशी महाराजांचं कुत्र एकादशी धरत होतं। आज मधल्या एकादशीला राजूर गणपतीच्या बाजूला गाव आहे, तिथं त्या कुत्र्याची समाधी, तिथं त्या कुत्र्याच्या दर्शनाला जातात माणसं। एकादशीचा वाद मिटवणारं कुत्र। कारण त्या काळात चातुर्माशी महाराजांच्या परंपरेतले सगळे साधू पंचांग पाहून एकादश धरीत नव्हते, कालनिर्णय पाहून एकादश धरत नव्हते। हे कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादश धरत होते। ठाकूरबुवाचं घोडं एकादशी धरायचं। असे कितीतरी प्राणी होते महाराज, कितीतरी प्राणी। यांना वाईट। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात राहिलेला वाघ्या नावाचं कुत्र, चंद्रसूर्य येतोपर्यंत त्याचा इतिहास कायम राहील। म्हणजे असे काही प्राणी सुद्धा कितीतरी सांगता येतील तुम्हाला। चला, त्या घोड्याच्या कानात सांगितल्याबरोबर घोडं तिथं उभं राहिलं। घोड्यावरलेला पाहिल्याबरोबर पोरगी भाकरी करीत होती। तिच्या मनात इच्छा झाली याच्यासोबत लग्न झालं तर बरं होईल, असा मनात येणं आणि घोड्यावरलेलं माय म्हणणं। माय का म्हणलं माहिती का? बापाला आवडी होती। लग्न कोणाची करायची इच्छा होती? बापाची। म्हणून मुलाच्या तोंडातून माय शब्द पडला। काय श्रुती वाईट म्हणणार आहे त्याला? तसा मुलगा होणे शिल्लक आहे। आणि माय शब्द वापरला, माय बाबांना भेटायचे। वाकत आतमध्ये गेली आणि सांगितलं राजकुमार आलाय। बापानं सांगितलं इच्छा आहे? ती म्हणली इच्छा होती पण मला माय म्हणलेत, माझी लग्न करणार नाहीत। बाप बाहेर गेल्याबरोबर पाहिलं, बोला कोण आपण? मी आमकी व्यक्ती। काय काम आमच्या गरीबाकडं? काही नाही, ही आमची माय, आमच्या बापाला लग्न करण्याची इच्छा आहे। पोरीच्या बापानं सांगितलं, पोरीच्या बापाच्या जाग्यावर जर तुम्ही असायले तर इतक्या वयस्कर माणसाला पोरगी देताल का? काय तात्काळ लक्षात आलं। भाकरी करीत होती, पाण्याचा तांब्या होता पुढं लोटकं, ते तवली, त्याच्यातलं पाणी हातावर घेतलं, संकल्प सोडा। 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि बापाचं 95 वर्षाचं म्हातारपण स्वतःला घेतलं। इथं बसलेल्या कोणाही म्हाताऱ्यानं नुसतं पोराला म्हणा, पोरं होत लग्नाचेच स्वप्न पडायले रे, जर नाही तळ्यात टाकलं तर मला बाळू म्हण नका। लग्न करायचं म्हणल्या तर रेल्वेच्या पटरी बांधतील, पण नुसतं म्हातारं जर म्हणलं बाब्या मला लग्नाचे स्वप्नच पडायलेत तर नाही तळ्यात टाकलं तर मला ते म्हणतील म्हाताऱ्याला खाल्ल्या माशाच उतरत्यान, याला तळ्यात टाकू द्या। बघा 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं हो।
आणि बापाचं म्हातार पण स्वतःला घेतलं, तरी पोरीचा बाप पोरगी देत नाही. आता का? तू पुन्हा लग्न करशील, अजन्मो ब्रह्मचर्य, जीवनभर ब्रह्मचर्य. हा, राज्यावर बसशील, अजन्मो सिंहासनोस त्यागाती जायते, जीवनभर खुर्चीवर बसणार नाही. पुन्हा एक विचारलं, लग्न झालं नाही, सगळं मातीत गेलं म्हणून माझ्या पोरीला मारशील, जीवनभर बाईवर शस्त्र धरणार नाही. 4 प्रतिज्ञा भीषण, उपप्रतिज्ञा 22. त्या व्यक्तीचं नाव पितामह भीष्माचार्य. काम सांगतोय, काम 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 काम. आणि प्रसंग काय? बापाचं वय झालं 22.5 वर्षाचं, 22.5 ते 23, आणि पोराचं वर्ष 95 वर्ष वय. पोरग मंडपाच्या कोपऱ्यात बसले, अक्षिदा हातात आहेत, आंतरपट धरायला. अश्वत्थामाचे वडील, नाव सांगता येईल? द्रोणाचार्य. द्रोणाचार्य द्रोणाचार्य हो 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 हो. तुमच्या गावाला महाभारत झालेलं होतं. त्या म्हाताऱ्याच्या गावाला गेलो तुम्ही 2दा कीर्तनाला. विठाला 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 विठ्ठल. या रोडच्या तळ्याच्या पलीकडून गाव आहे त्या म्हाताऱ्याचं. हो हो, रुई रुई रुई. महाभारत झालं तर तिथं. हो, जिथल्या भाकरी खाल्ल्या तिथलं मीठ लक्षात ठेवतो मी. विठाला 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 विठाला. होळकर डॉक्टर साहेबाच्या वडिलाचं श्राद्ध होतं. तिथं आल ते तारीख घ्यायला. ते माई रिकामी नव्हती. मला म्हणले द्याच राव. पुढच्या माणसाला फोन केला, म्हणलं तुमच्या पत्रिका छापल्या नाही, मागं पुढं करा. आणि त्या बाबाला तारीख दिली. विठाला 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 विठाला. द्रोणाचार्य अंतरपट धरायला निळकंठ महाराज. मंगलाष्टक म्हणायला सांदीपणी होते बापू. सांदीपणी मंगलाष्टक म्हणत होते. शेवटचं मंगलाष्टक. मंगलाष्टक नीट म्हणी जा. आपल्या बापाची जहागिरी नाही काही बी म्हणायला. काही जर मंगलाष्टक म्हणायचे तर काय करायचं माहिती आहे का? तिकून बायको उभी करायची, इकून आपण उभं राहायचो, पोरायला अंतरपट धरायचं आणि माईक लावायचं आणि आपणच घरातली घरात मंगलाष्टक म्हणायची. बाहेर नको म्हणी जाऊ तुन काही बी मंगलाष्टक. यम तुला इतका हानीन, इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला 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 वेदीचं म्हणणं. आता सावध सावधान समयो, साधा समीप्यासे वाग्वादान करा. फलार्ध घटिका संपूर्ण आले भरू, भावे सद्गुरुचे पदांबुज धरा. कोणी गलबला नका हो करू. मंगलाष्टक बंद केलं. श्रुती धावत आली आणि श्रुतीने विचारलं, गुरुवर्य हे मंगलाष्टक वेगात घ्यावं लागते. हे वेदीचं मंगलाष्टक आहे, शेवटचं मंगलाष्टक आहे. हे झाल्याबरोबर टाळी वाजल्या जाते आणि मग नवरी नवरदेवाच्या गळ्यात हार टाकत असते. तुम्ही का थांबले? तर द्रोणा मुनिश्री, शिक्षण क्षेत्रातला नुसत्या भारतात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातला शिक्षण महर्षी सांदीपनी, पंढरपुरातले मालक ज्यांच्याकडे शिकले ते सांदीपनी रडत होते. आणि श्रुतीला सांगितलं, श्रुती मी कशा करता थांबिलं बाई? बघ 22.5 वर्षाचे पिता आहेत आणि 55 वर्षाचा मुलगा बापाच्या अंगावर अक्षदा टाकतो. महर्षी सांदीपनी रडत होते. काय भीष्माचार्यांचा अधिकार असेल? काम जाळला महाराज, काम. ताकद आहे का? ताकद किती मोठी ताकद होती. पहिल्याच दिवशी भीष्माचार्यानं बाण मारल्याबरोबर अर्जुनाचा रथ पेटला. तो रथ पेटल्याच्या नंतर पंढरीतला मालक आणि अर्जुन जाग्यावर जळणार. जाग्यावर. बाण कोणी मारला होता? ज्यानं काम जिंकलाय त्यानं. काम कोणी जिंकला? भीष्माचार्यानं. रथ पेटल्याच्या नंतर पंढरपुरातले मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि यांचा सख्खा मेहुणा अर्जुन जीवनभर ज्यानं भजन केलं, नुसत्या तोंडानं नाही, झोपी गेल्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. इतका अर्जुन. कोपे तरी निवांत साहे, हा ऋषे तरी बुझावीत जाय. नवल पिसं लागलं होतं अर्जुनाचं. इतका मोठा प्रभावशाली अर्जुन. आणि जगाचा पाप, ज्याच्या कृपेशिवाय विश्वातलं झाडाचं पान हालत नाही, असा जगाचा पाप आणि अर्जुन जाग्यावर जळाले असते. बाण कोणी मारला होता? ज्यानं काम जिंकलाय. पण वाचले कोणामुळं? ज्यानं काम जिंकलाय ते वरी बसलेलं होतं. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. ज्यानं काम जिंकलाय त्यानं बाण मारला म्हणून दोघं जळत होते. पण हे वाचले का? ज्यानं काम जिंकलाय ते रथावर बसलेलं होतं म्हणून वाचले. आणि एक पुन्हा एक गुरुजी लक्षात ठेवा, रथावर अर्जुनाच्या देव बसायचे पण अगोदर बसत नव्हते. आधी भीष्माचार्यांचं दर्शन घेत होते. भीष्म हे विरोधकाच्या पक्षातले होते. भीष्म कोणाच्या पक्षातले होते? विरोधकाच्या, कौरवाच्या पक्षातले होते.
पण देवाच्या पक्क लक्षात होतं या म्हाताऱ्याचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या पांडवांना दिल्लीची गादी भेटत नाही. म्हणून कामावर जे प्राप्त केलेले माणसं विश्वातल्या मालकाची सुद्धा बंधनं तोडीत होते, इतका कामावर जे प्राप्त करणाऱ्या भीष्मांचा अधिकार मोठा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काम क्रोध नाही अंगी, काम क्रोध नाही अंगी. त्यांना भीष्माचार्य म्हणतात. काय व्याप्ती आहे लोकांची. देहूतल्या मालकांना फसवण्यासाठी एक स्त्री पाठवली डोंगरावर. अशा डोंगरावर तुकोबर आहे, तिथं वाघिणी आणि शिवहिणी जणलेल्या, कशाला माणसं जातील. आणि त्या डोंगरावर तुकोबारा रस्त्यानं चलत असताना त्या काळातली सुंदर देवांगना डोक्यावरचा पदर खाली सोडला आणि तुकोबाराच्या पुढे उभी राहिली. जायो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशन हो. जाय म्हणले माय, आम्ही तसे नाहीत. पण बाई फार हुशार होती. तिनं चांगल्या चांगल्या राजाचा पोत्रा केलता. चांगल्या चांगल्या त्या काळातल्या श्रीमंत राजांचा पोत्रा केला. काम लय बेकार, लय बेकार. 250 मशाली होत्या एका राजाला, 250 सोन्याच्या. एक एक मशाल 2.5 पावणे 2 किलोची मशाल सोन्याची, गावरान तुपात जळत होती. हो, गावरान तुपात. काय वैभवशाली राज्य त्या माणसाचं. काय धर्मपत्नी देवासारखी, किती देवासारखी. महाराज ती इतकी सात्विक बाई. त्या सात्विक बाईचा सात्विकपणा पाहून निळोबाराने एक चातुर्मास तिच्या वाड्यात केला. निळोबारा आहे, देवाला परत करणारे निळोबारा आहे. निळोबारा आहे. इथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचून आला शिका. निळामणी आम्ही निळ खोजी देवा, तू कयाचा धावा करीत असो. आणि तेच निळोबारा आहे. एक चातुर्मास सात्विक सदाचारी बाईनं तो चातुर्मासामध्ये तुकोबाराचा गाथा ऐकिला. इतकी सात्विक बाई असताना एवढा मोठा श्रीमंत नवरा एका स्त्रीच्या नादी लागला. मेल्यावर कांदान भाकरी नाही भेटल्या मरताना. इतकी इतकी बेजारी, इतका काम्याई चित्र, इतका काम्याई चित्र. चला तुकोबारायनं ते बाई अशी बाई होती. तिने सांगितलं, का हो मला माय म्हणला तर डोळे का झाकले. पोरान माईकडे बघून डोळे झाकावा, बापान मुलीकडे बघून डोळे झाकावा, भावान बहिणीकडे बघून डोळे झाकावा. बाई बाईच होती ती, जहाल बाई होती, जहाल. पण ते काय असं खालचा एखादा थोडाच मारा होता आमच्यासारखा उगा येडगळ. ते तुकोबाराय होते, तुकोबाराय. आणि तुकोबारायने सांगितलं, माय या वारकरी संप्रदायामध्ये देवाला जर विनंती करायची असेल तर मन एकग्र होण्यासाठी डोळे लावावे लागतात. आणि डोळे लावून मी पंढरपुरातल्या मालकाला विनंती केली. काय विनंती केली. माय तुझ्यासारख्या सुंदर माईच्या पोटी मला दुसरा जन्म दे. काय ताकद असेल हो. वाहत्या पाण्याला आंघोळ केली, तिथून पुढे डोंगरावरली स्रोता ती झाली. का ताकद कशाची, काम जिंकण्याची. म्हणून आज विश्वभर त्यांच्या नावाचा जय जयकार केला जातो. काम जिंकला, काम काम काम. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी, फार मोठी अफाट शक्ती. चला, एक व्यक्ती किती पुरुषार्थी. आईनं त्या व्यक्तीचे इंद्रिय पाहिले नाही. जगातला प्रत्येक संन्यासी ब्रह्मचारी आईनं पाहिला, त्याचं शरीर पाहिलं. विश्वातला एकच संन्यासी आहे, त्या संन्याशाचे इंद्रिय त्याच्या आईनं पाहिले नाही. त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. आईच्या पोटातच लंगोटी बांधून आलता, नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी. असा संन्यासी. आणि असा संन्यासी एका पतिव्रतेच्या पलीकडचं टोक होतं, तिला नायिका म्हणतात. अशी एका राक्षसाची पत्नी, तिचं नाव चंद्रसेना, आणि तिच्या दारात. महाराज काय पुरुषार्थी मारुतीराय, किती पुरुषार्थी सांगू तुम्हाला. मारुतीरायनं भुभुक्कार केलं की स्त्री राज्यातल्या स्त्रियांना गर्भ राहत होता. आणि मारुतीरायनं पुन्हा 1.5-2.5 महिन्यानं भुभुक्कार केला की पुरुषाचा गर्भ पडत होता. म्हणून स्त्री राज्यात पुरुष जन्माला येत नव्हता. ज्याच्या भुभुक्कारात इतका पुरुषार्थ आहे ते मारुतीराय किती पुरुषार्थी असतील, किती पुरुषार्थी, किती पुरुषार्थी. पण सीताई साहेबाच्या 19 फुटाच्या लांबून दर्शन घेत होते. याला म्हणतात कामोजय प्राप्त करणं. हे अधिकारी लोक असतात महाराज. म्हणून 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 तुमच्या माझ्यासारख्या भंगिरीचे लग्न झाल्यावर
तुमच्या माझ्यासारख्या भंगिऱ्याचे लग्न झाल्यावर बुट चपला काढून मारुतीच्या पाया पडत जा. लाल बुटा सगळं गेला पाया पडायला. त्यानं रावणाचे तंगडे हाणले तर तू हाणायला किती टाइम लागल. असे काही काही दलिंदर बुटाडं घालून नाही म्हणले नवरदेवाला अधिकारी असतो. तू कशाचा अधिकारी सुमळ्या. 2-3 महिन्यात ही तू पाचोळा करणार आहे. विठाला 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 नवरदेव अधिकारी असतो. 2-4 वर्षात त्याचा अशा पोत्र्या होत्यात ऊसाच्या स्वत्र्यावानी. स्वत्र्या 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 नाही काहीच काम नाही. तुमच्या सुरुवातीला आल्या त्याचा जरस थांबा लय नका टवटवीत येऊ. आणि तुमचे तर चेहरे पाहिल्याच कळतं मला. लग्न झाल्यावर कोणाचं वरी 6 महिने जरा बराबुरा खेळ असतोय. या ना बसाना दूध घ्या ना चहा घ्या ना पिठलं पोळी काय करू आमकं करू तमकं करू. या गोंधळात एखादं लेकरू हो पटकन अर्धा तुकडाच. 50% प्रेम पोरावर आणि 50% प्रेम नवऱ्यावर. आणि पुरा पोरग मोठं होन त्याचं लग्न होन त्याला एक पोरग हो. 50% प्रेम नातवावर 50% प्रेम पोरावर. म्हाताऱ्याच्या आणि कुत्र्याच्या भाकरी आखाड्यावर संगच. संसार का इतका सोपा आहे का. मारुती विठाला 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 म्हणून ज्यानं कामाचे प्राप्त केला त्या पुरुषार्थी व्यक्तीचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या संसाराला सुरुवात नाही. म्हणून मारुतीरायाच्या दर्शनाला जायची पद्धत आहे. पण बुटाडन चपलं काढून पाया पडत जायचं. लग्न झाल्या जास्त शहाणपणा करी जाऊ नका. हो सांगणाऱ्यानं बी सांगितलं पाहिजे बुटाडं चपलं काढी जा म्हणून. हो काही काही माणसं लय शहाणे. मारुतीरायाचं दर्शन घ्या आणि ऑटो रिक्षा उभा आलो आलो थांब म्हणजे बुटात टाचावरी जय मारुतीराय. वा 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 काही ते बिड्या वाढणार इतके भारी. आलो रे माग बिडीन एका हातानं. त्यानं रावणाच्या दाढी मिशा जळल्या. तो धोतर फुकायला किती टाइम लागेल. काही जरा हिशोबात राहत जाय ना. मारुतीरायाचं दर्शन घ्यायला सुंबळ्या उचल्या विठाला विठाला रगील दोडके झाले माणसं. कीर्तनाला दम नाही भागवताला दम नाही रामायणाला दम नाही. आणि तुमचा काय दोष आहे. आमचेच कचून तांबक खातीतून. हो कथेला गेलो एकदा अंगाव घेऊ नका चिंचकेर. मग रेडीमेड कपड्यात दुकान आहे. मी काय तुमच्यासाठी कपडे शिवायला रिकाम आहे. तुम्ही म्हणताल मी उगत बसलो याचं ऐकायला वा कथाकार. एक जणाची कथा ऐकायला गेलो आणि कथा रंगात आली आणि भजन चालू होतं. गोड 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. मस्त भजन चालू आणि महाराजाच धोतर हालायले. मी म्हणलं यानं मांडी खाजवा काय आता घामा घुमानं तर धोतर काऊन खाजवली तू. पण नंतर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव म्हणजे चालू भागवतात तंबाखू खाल्ली. त्याचं भागवत ऐकल्यावर नाही गावाला कुपाटी लागायची का. त्याला जाऊ द्या. त्याला कोण्या बेसरमात यम टाकीन त्या भडव्याला ते जाऊ द्या. पण त्याच्या पुढे बसणाऱ्याला पण कोण्या नरकट टाकीन याचा सुद्धा मेळ नाही ना. विठाला 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 हा संप्रदाय अभ्यास नसावा असा नाही. अभ्यास असावा पण अभ्यासाच्या पाठीमागे आचरण असावा. तर विटेवरच्या मालकाला आवडेल. नाही नाही तुम्ही माणसाच्या डोळ्यात माती टाकताल. देवाच्या डोळ्यात माती टाकायला अजून कोणी माईचा लाल जन्माला आलेला नाही. विठाला 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 विठाला. त्या मारुतीरायाचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या संसाराला सुरुवात होत नाही. काय ताकद आहे महाराज. कामाव जे प्राप्त करणाऱ्या लोकांचा इतका मोठा अधिकारी. एक शेवटचा पुरावा सांगतो. टाइम किती राहिला हरिबुवा. 7 मिनटं 7 मिनटं. तसं आगाव नाही. रिसोड माफ आहे हो. 21 किलोची पाहिली आहे का नाही. 10-5 मिनटं वाढीन ना पण टाईम राहिला असं घडा का घडी येते. हो ना आमच्या रानात बाया होत्या खुरपायला. निळबॉल माहिती आहे मला जर शेतीचा नाद आहे म्हणून टकटक बोलतो नाही म्हटलं. इकडे बंद पडत का खालीवरी बोलल्यावर कोणाला राग आला नाही कीर्तन नको घेऊ. तुला 30 गाव पटेल 36 गाव चालला शेतात. तर शेतात 5-6 बाया खुरपायला होत्या. 10-12 जणी होत्या आणि 4च तास खुरपायचे राहिले होते. ते एकीने 10-10 मिनटं खुरपिलं ना तर ते 4 तास होत होते. पण टाईम 5 वाजले होते. आता 5च्या पुढे बिचाऱ्या मजूर माणसाला कशाला काम करावं. मेघाड्याला म्हणलं घडीचा काटा 20 मिनिटात मागं घे. असं त्यानं फिरिलं. ते म्हणलं कसा घेऊ. म्हणलं असा घे ना. घे असा मागं घे काटा घे मागं. ते म्हणलं मी सगळ्याला 20-20 रुपये आगाव देतो.
मला कुठं काय करून देवीचं तेल देवीला आणि भूते आला घाईला 4-2 म्हाताऱ्या पाया पडल्या की झालं. देऊन टाकतो म्हणलं 20 रुपये. पण जरसा 20 मिनिटं काटा मागं घे. त्यानं मागं घेतला आणि मी लगेच म्हणलं अरे राम किती वाजले. ते म्हणला 4:30. तिकून लगेच फुलाबाई उठल्या म्हणल्या माय घडी आहे का घडा रे लग्नात आलती काय 5 वाजून 3 मिनिटं झाले ना. ते म्हणलं फुला मावशी तुमच्याकडे कुठे घडी. लगेच मोबाईल काढा. मग खुरपिणाऱ्या फुलाबाईकडे जर मोबाईल आहे ते गिरगावच्या बाळूच्या गोळ्या संपल्या होय हरिबुवा. विठाला 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 कीर्तन 10-5 मिनिटं कीर्तन शिल्लक केलं काय वाईट नाही. पण काय होतं माहिती आहे का कोणाला शुगर असती कोणाला काय असती. कशाला दुसऱ्याच्या बांधात आऊत घालायचं आपण. आपल्या आपल्या रानात काजू बदामला बांधाला येडे घेतात माणसं जास्त. मधात बद पडू देते आणि बांधाला उभाटे आणते. आपलं रान मोठं करते दुसऱ्यात बारीक करते. बांध करता करता फार जाणवलं तुटलं आऊत हेडगळण तोंडात रुमनं गेलं. 1.5 एकर रान इकलं तरी थुत्तर नीट नाही झालं. काय बांधाला येणार घाल तू मधात लाव ना काजू लाव बदाम लाव पिस्ता लाव तिथंच येणार तू उभा ते आऊत आणतो. गाड्याला बाजूला सरकीतून शेल्या पाय देतो पुन्हा दगड टेकी तू. विढाला विढाला विढाला